नमस्कार मित्रांनो, 2025 मध्ये केंद्र सरकारकडून आता महाराष्ट्र राज्याला खूप काही चांगली मदत मिळाली आणि ती मदत काय असणार आहे तर घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मित पॅनल्स बसवून वीज निर्मिती करण्याच्या योजनेमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल या वर्षामध्ये आता केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला 260 कोटी 91 लाख रुपये बक्षीस मिळालं आहे आणि आता ते वाटण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये कसं काय फायदा होणार आहे ते सगळं आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। लाईक केलं नसेल लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करत जा, लाईक करा। छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली। या योजनेमध्ये वीज ग्राहकांना थेट लाभ होत असल्याने आता या योजनेची माध्यमांनी प्राधान्याने जी काही अंमलबजावणी करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण कंपनीला दिली। म्हणजे आता आपण याच्यातनं पैसे देखील कमवू शकणार आहोत। छतावरील सौर ऊर्जा निर्मितीच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्याच्या महावितरणला ही जबाबदारी देण्यात आली, जी की आपण MSCB म्हणतो। त्यांच्याकडे आपल्याला ही जबाबदारी दिली आहे, जसं की आपण ऑनलाईन फॉर्म वगैरे भरतो। आता याच्यामध्ये ट्विस्ट असं आहे की छतावरील सौर ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत किती घरांवर प्रकल्प बसवले व त्यातून त्यांची वीज निर्मिती क्षमता किती झाली याबाबतही केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याच्या कामगिरीचे मूल्यमापन केले। आता वर्ष संपतंय तर मग वर्षामध्ये काय केलं ते जाहीर होणारच आहे आणि याच्यामुळे आता आधीच्या वर्षापेक्षा चालू वर्षामध्ये किती जास्त कामगिरी झाली यानुसार केंद्र सरकारने त्या वीज वितरण कंपनीला यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन रक्कम मंजूर केली। आता याच्यामध्ये आपला जो काही महाराष्ट्र राज्याला छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी कामगिरी केंद्र सरकारकडून 2019 ते 20 व 20 ते 21 या दोन आर्थिक वर्षामध्ये अनुक्रमे 59 व 37 कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली होती। 2021 आणि 22 या आर्थिक वर्षामध्ये राज्याची कामगिरी उंचावल्यामुळे केंद्र सरकारकडून 69 म्हणजे 69 कोटी 47 लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम मंजूर झाली। 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 94 कोटी 91 लाख रुपये आता मंजूर झाले। 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये आधीच्या वर्षापेक्षा अधिक चांगली कामगिरी केल्यामुळे 137 कोटी रुपये प्रोत्साहनपर म्हणजे प्रत्येक वर्षी प्रोत्साहनपर अनुदान मिळत जातं। आता हे अनुदान आपल्याला मिळते सूर्यघर मोफत योजनेसाठी। आता ही जी काही योजना आहे या योजनेअंतर्गत सर्वांना याचा फायदा होणार आहे, ज्याच्यामध्ये राज्यामध्ये आत्तापर्यंत 2,37,656 वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवले असून याची जी काही क्षमता आहे ती 3738 मेगावॅट आहे। यामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या 81,938 ग्राहकांच्या व त्यांच्या एकूण 323 मेगावॅट क्षमतेचा समावेश आहे। या ग्राहकांना 647 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये या घरावर सौर ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे, जेणेकरून आता आपण शासनाला ही वीज विकणार आहोत, जेणेकरून आपलंही उत्पन्न याच्यात होणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही कामगिरी आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगली झाली आणि म्हणून एवढा जो काही निधी आहे हा आपल्या महाराष्ट्राला मिळाला आणि ऑफकोर्स महाराष्ट्राला मिळाला म्हणजे आता त्याची काही संख्या आहे ती वाढणार आहे आणि ती संख्या वाढल्यानंतर आपल्यालाही त्याच्यात फायदा होणार आहे। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।